पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. 12वा श्लोक. नत्वे वाहम जातुनासम नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. नत्वे वाहम जातुनासम नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 12व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया. अहम जातु न आसम तू न एव त्वम न इमे जनाधिपाः न च वयम सर्वे अतः परम न भविष्यामः. याचा अर्थ असा होतो, अहम जातु न आसम, मी मागे कधीही नव्हतो असं नाही. मी पाठीमागे म्हणजे भूतकाळात मी केव्हाही नव्हतो असं नाही. बरं, तू नव्हतास, हे राजे नव्हते असंही नाही. आणि यापुढे भविष्यकाळात देखील आपण सर्व राहणार नाहीत असंही नाही. लक्षात आलं का? सोपं आहे, भाषा अवघड आहे, अर्थ काही कठीण नाही आहे. त्याला काय सांगायचंय, देवाला काय सांगायचं त्या अर्जुनाला, मी तू आणि हे सर्वजण पूर्वीही होते आणि पुढेही राहणारच आहोत एवढं म्हणायचं. फक्त कसं सांगितलंय, निषेधात्मक असं बोललंय. नव्हतो असं नाही म्हणजे होतो. दोनदा नाही म्हटलं की एक बळकट होकार मानला जातो. एखाद्याला जर आपण म्हटलं तू मूर्ख नाही असं नाही म्हणजे निश्चित आहे. लक्षात आलं? अगदी त्याप्रमाणे अशा भाषेचा प्रयोग केलेला आहे. अहम जातु न आसम तू न एव त्वम न, म्हणजे मी मागे कधीही नव्हतो असं नाही, तू नव्हतास असंही नाही. आणि हे राजे लोक इमे जनाधिपाः, हेही पूर्वी नव्हते असं नाही. आपण सर्वजण यापुढे होणार नाहीत असंही नाही. म्हणजे पूर्वीही आपण होतो आणि पुढेही आपण राहणार आहोतच. आता अर्जुन काय करतोय, शोक करतोय ना. त्याला वाटतं मी मारल्यानंतर हे मरतील, नष्ट होतील. तो त्या शरीराला धरून बोलतोय. त्याची दृष्टी ही काय आत्मदृष्टी नाही आहे. त्याने आपल्या स्वरूपाला देखील ओळखलेलं नाही आहे. म्हणून तर भगवंत त्याला बोललेले आहेत की नाही, तू आपण पे तरी नेणसी बरी या कौरवाती शोचू पाहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तू स्वतःला आपल्याला तत्वतः आपण कोण आहोत हे काही जाणलेलं नाहीस, परंतु या कौरवांबद्दल मात्र शोक करू पाहतोस. या गोष्टीचं आम्हाला राहून वारंवार आणि बहुविस्मय फारच आश्चर्य वाटतं आहे. म्हणजे अर्जुनानं स्वतःलाही जाणलेलं नाही आणि समोरच्यालाही जाणत नाही, आत्मदृष्टीनं जाणलेलं नाही. तो स्वतःलाही देह मानतो आहे आणि समोरच्यालाही
देहच शरीरच मानतो आहे, त्यामुळं तो खेद करतोय, दुःख त्याला होतंय की हे मरतील, हे काय होतील, नाहीसे होतील, नष्ट होतील. म्हणून भगवंत म्हणतात, अगोदर स्वतःचं सांगतात की मी केव्हाही नव्हतो असं नाही, म्हणजे पूर्वी मी होतोच, आता आहेच तुझ्या समोर आणि पुढेही राहणार आहे. बरं, तू नव्हतास असंही नाही, तूही होतास पूर्वी, तुला आठवत नसेल, पण तू होतास आणि पुढेही राहणार आहे. आणि हे सर्व जण, हे सुद्धा, हे राजे लोक, हे समोरचे सगळे पूर्वी नव्हते असं नाही, पूर्वीही होते, आता तर आहेतच समोर आणि पुढेही राहणारच आहेत. भगवंत बोलतोय ते आत्म्याला धरून बोलतोय, आत्मदृष्टीनं बोलतोय. शरीर नष्ट होतील, उत्पन्न होतील, नष्ट होतील, परंतु जे स्वरूप आहे आपलं जे स्वरूप आहे आत्मा, तो तर कायम राहणारच आहे, तो अविनाशी आहे. पुढे येईल, अविनाशी तू तद्विधी, आत्मा अविनाशी आहे. आणि आत्मा हे प्रत्येकाचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणून आत्मदृष्टीनं आपण सगळेच जण पूर्वी होतो, आता आहोत, पुढेही राहणार आहोत. मग जर राहणारच आहोत, नष्ट होणारच नाहीत, तर मग खेद करण्याचं कारणच नाही, दुःख करण्याचं काहीही कारण नाही आहे. अर्जुना सांगेन ऐक, येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी. अर्जुना सांगेन ऐक, अर्जुना मी आता तुला सांगतो, आणखी सांगतो, ऐक, देख, पहा, विचार कर, येथ आम्ही तुम्ही आणि हे अशेख भूपती आदी करून. येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे हे जे आहोत, हे नित्य आहेतच. पुढच्या ओवीला जोडायचं, नित्यता ऐसीची असोनी. अर्जुना सांगे नाईक, ऐक, श्रवण कर, मी सांगतो त्या गोष्टीकडे काय कर, लक्ष दे. आता भगवंत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत असल्यामुळं अर्जुनाला म्हणतात की जरा लक्षपूर्वक श्रवण कर, माझ्या बोलण्याकडे काय कर, लक्ष दे. आम्ही स्वतःबद्दल अगोदर सांगतात, मी स्वतः श्रीकृष्ण, तू, हे राजे लोक. अर्जुन काय करत होता, त्या श्रीकृष्णाला देखील आपल्यासारखंच काय करत होता, समजत होता. त्याला सखा सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, असं येईल पुढे. त्याने त्याला स्वतःला देखील ओळखलेलं नाहीच आहे आत्मदृष्टीनं, परंतु भगवंतालाही ओळखलेलं नाही आहे. ओळख कुठे होईल, त्या 11व्या अध्यायात होईल, विश्वरूप दर्शनाच्या वेळी, मग कळेल त्याला. लक्षात आलं का? म्हणून स्वतःचं उदाहरण देऊन ते सांगतात की येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करून. मी, तू आणि हे सर्व राजे लोक आदी करून हे सर्व लोक, नित्यता ऐसेची असोनी. युग्म या ओवीचं, या दोन्ही ओव्यांचं एकत्र त्यात चिंतन करावं लागेल. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. नित्यता ऐसेची असोनी, नित्यतेनं आपण सर्वजण आहोत, असेच राहणार आहोत. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, किंवा निश्चितपणे क्षय पावणारे असतात असं काहीच म्हणता येत नाही. काय गोष्ट आहे, नित्यता ऐसेची असो, नित्यतेनं आपण सर्वजण आहोत असेच राहू. ना तरी म्हणजे किंवा निश्चय करून आपला नाशच होईल, ही काय आहे, भ्रांती आहे. आपण सर्वजण असेच राहू, ही भ्रांती आहे. आणि आपण निश्चयानं आपला नाश होईल, ही काय आहे, भ्रांती आहे. ती भ्रांती विचारानं काय करायची, दूर करायची. कारण आत्मवस्तूच्या ठिकाणी दोन्ही नाही, या दोन्हीही गोष्टी नाही आहेत. असणं आणि नसणं
या दोन्ही गोष्टी आत्मवस्तूच्या ठिकाणी नाही आहेत. नित्यता ऐसेची असून, नित्यता म्हणजे चिरंतनता, अस्तित्व, अविनाशित्व, अविनाशित्व, आणि क्षय म्हणजे खात्रीनं, निश्चित क्षय म्हणजे खात्रीनं त्याचा काय होणार, नाश, चिरकालिक नाश. आता शरीर दृष्ट्या जर विचार केलं तर आपण सर्वजण कायम टिकणार, ही काय आहे, भ्रांती आहे. व शरीर पातानंतर आपला कायमचाच नाश होऊन जाणार. शरीराचा नाश झाला म्हणजे आपलाही काय झाला, नाश झाला, म्हणजे पुन्हा आपल्याला अस्तित्वच नाही. या दोन्ही गोष्टी काय आहेत, केवळ काय आहेत, भ्रांती आहेत. या केवळ काय आहेत, कल्पना आहे. भ्रांती म्हणजे भ्रम, चुकीचा समज, मिथ्या ज्ञान, त्याला काय म्हणतात, भ्रांती म्हणतात. आता तो चार्वाक जो आहे तो मानतो देहालाच काय मानतो, आत्मा. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळोची नेणे असं म्हणतो तो. देहालाच काय मानतो, तो आत्मा मानतो. त्याचाच अनुवाद तुकोबरायांनी जणू काही केलेला आहे ना. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. आपलं अस्तित्व देहावरच अवलंबून आहे किंवा देह आपण आहोत असं समजतात. पण या दोन्ही गोष्टी काय आहेत, भ्रांती मूलक आहेत. हे अज्ञान आहे. नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जावणी, हे असंच नित्य राहील, ही काय आहे, भ्रांतीच आहे. किंवा याच्या नाशाने आपलं अस्तित्व नष्ट होईल, ही काय आहे, भ्रांतीच आहे. अज्ञानी माणसं या भ्रमातच नेहमी असतात. देह हा नाशवंत आहे, क्षणक्षणाला हा त्या नाशाकडे वाटचाल करतो आहे. हे असं असूनही जणू काही आपण चिरंजीवच आहोत या भ्रमात सर्व लोक असतात. त्याचं तर आश्चर्य वाटतंय ना. मग किम आश्चर्यम, आश्चर्य काय आहे, त्या यक्षाला प्रश्न विचारलाय. यक्षानं प्रश्न विचारलेला आहे त्या धर्मराजाला. यक्ष प्रश्न आपल्याला देखील कठीण प्रश्न असेल तर आपण काय म्हणतो, यक्ष प्रश्न उभा राहिला आमच्या समोर. ते महाभारतामध्ये प्रकरण आहे. त्या यक्षानं काय केलेलं आहे, प्रश्न, अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यातलं किम आश्चर्यम, आश्चर्य काय, असा प्रश्न विचारलेला आहे. त्याला धर्मराजाने उत्तर दिलेलं आहे, नवल. आता जगातील लोक मानतात आजोबा, लक्षात, कितवा आश्चर्य आहे जगातलं, हे 8वं आहे. ते 5-7 आश्चर्य काहीतरी मानतात, पण ते काही खरे आश्चर्य नाहीत. महाभारतात त्या यक्षाच्या प्रश्नाला उत्तर जे दिलेलं आहे कोणी, धर्मराजाने, ते खरं आश्चर्य आहे. अहन्य हनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम, असं उत्तर त्याने दिलेलं आहे. ते यक्षाने विचारलं काय आश्चर्य आहे जगात. त्यावेळी धर्मराजाने सांगितलं, अहनी अहनी भूतानी, हे सर्व प्राणी मात्र, हे सगळे जीव, अहणी अहणी रोज रोज, गच्छन्ति यम मंदिरम, यमाच्या घरी जात आहेत. आणि हे पाहूनही रोज रोज लोक आपल्या दृष्टीसमोर मरत आहेत. हे पाहूनही शेषाहा म्हणजे जे मेलेले नाहीत, जे जिवंत आहेत पाहणारे, ते मात्र स्थिरत्वमिच्छन्ति, आम्ही मरणारच नाहीत अशा भ्रमात राहतात. याच्यापेक्षा मोठं आश्चर्यच नाही म्हटले. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे. एक देख तसा एकाची दहने, तुकोबराय म्हणतात. आपण स्मशानात पोहोचून येतो की नाही आपल्या आप्त इष्टांना, त्यांचा देह जळताना आपण तिथं पाहतो. माणसाला मरावं लागतंय. ज्या देहाला माझं स्वरूप समजलंय त्याचा त्याग करावा लागतोय, त्याला जाळून येतो आपण. तरी देखील आपण मात्र चिरंजीवच आहोत या भ्रमात राहतो. हेच सगळ्यात मोठं आश्चर्य आहे म्हटले. लक्षात आलं का? ही भ्रांती आहे दोन्ही. हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. जर विचारानं ही भ्रांती
आपण निवृत्त केली तर आपल्या लक्षात येतं आत्मवस्तूच्या ठिकाणी या दोन्हीही गोष्टी नाहीत, सर्वांचं असणं आणि सर्वांचं नसणं. लक्षात आलं का? नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. मी मगाशी आता एक वाक्य बोलून गेलो. या अशाच भ्रमात सर्व काळ अज्ञानी माणसं राहत असतात. एक तर जणू काय आपण सर्व काळ असेच राहणार आहोत अशा भ्रमात राहतात, आणि या देहाच्या नसण्यानं आपलं अस्तित्वच नष्ट होईल याही भ्रमात सर्व काळ राहत असतात. देहाला इतकं का जपतात माणसं मग? लक्षात आलं का? ते जणू काय आपलं काय आहे, स्वरूपच आहे. म्हणून तर रात्रंदिवस त्या शरीर पोषणाच्या मागे लोक लागलेले असतात, अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत. सगळं जे काही करायचं कशासाठी? या देहाच्या पोषणासाठीच. भगवान शंकराचार्यांचं एक वचन आहे, शरीर पोषणार्थी सन. शरीराच्या पोषणामध्ये रात्रंदिवस लागलेला आणि पुन्हा मला मोक्ष प्राप्त होईल अशी इच्छा करणारा, त्याला उदाहरण दिलं त्यांनी. ग्राहम दारू धिया धृत्वा नदी तर तुमस इच्छती. नदीमध्ये लाकडाचा ओंडका वाहत आलेला आहे. एखादा माणूस त्या नदीच्या पुरात अडकलेला आहे, तो त्या ओंडक्याला धरून आपला जीव वाचवू शकतो, पण तो लाकडाचा ओंडका पाहिजे. याला वाटतंय तो लाकडाचा ओंडका आहे, पण ती काय होती? मगर होती. ग्राहम, आणि तिच्या ठिकाणी बुद्धी झाली. दारू धिया धृत्वा, दारू म्हणजे लाकूड. लाकूड बुद्धीनं त्यानं कशाला धरलंय? मगरीला. आणि मी आता नक्की वाचणार या पुरातून, अशा भ्रमात जो असतो तसाच हा माणूस आहे की जो शरीरालाच आपलं स्वरूप समजलेला आहे, त्याच्या पालन पोषणामध्ये रात्रंदिवस लिप्त आहे, आणि तरी देखील मी मात्र ही भवनदी उतरून जाईल असं म्हणतोय, मी सुखाला प्राप्त होईल असं म्हणतोय. त्याचं ते तसं ते म्हणणं ह्या माणसासारखं हास्यास्पद आहे की जो त्या नदीमध्ये मगरीलाच कवटाळलंय, आणि मी आता लाकडाला धरलेला असल्यामुळं मी आता या पुरातून नक्की वाचेल असं म्हणतोय. वाचेल का तो? कदाचित त्या पुरातून वाचला असता एखाद्या वेळेस. लक्षात आलं का? पण आता नक्की वाचणार नाही. देहालाच आपलं स्वरूप काय केलेलं आहे? समजलेलं आहे. देहाला स्वरूपच समजलेलं असल्यामुळं स्वरूपाचा तर काही कधी नाश होत नसतो, म्हणून हा देह देखील अविनाशीच आहे की काय या भ्रमामध्ये माणसं असतात. पण हा देह प्रत्येक क्षणाला विनाशाकडे वाटचाल करतो आहे. प्रत्येक क्षणाला याच्यात बदल होतो आहे. हे शास्त्रच सांगतंय असं नाही, अलीकडे विज्ञानाच्या कसोटीवरही हे सिद्ध होऊ शकतं. आपल्या शरीरात जे सेल आहेत, ज्या पेशी आहेत म्हणतात ना, त्या क्षणात कितीतरी काय होतात? नव्या निर्माण होतात, जुन्या मरतात. हे विज्ञान देखील सांगतंय ना. म्हणजे आता आपण बोलत आहोत, एवढ्याच काळात जे पूर्वीचं शरीर होतं ते राहिलेलं नसतं, पण हे सगळं वेगानं घडत असल्यामुळं तो बदल दिसत नाही. पृथ्वी फिरते की नाही? फिरते, पण ती जाणवते का? नाही. का? अतिवेग हा भ्रमाला स्थिरत्वाच्या भ्रमाला काय होत असतो? कारण ज्ञानोबांनी सांगितलं ना, ती भिंगोरी निधिये पडली. ती भिंगरी जी आहे ती ही करून दोरीमध्ये गुंडाळून ती जमिनीवर टाकली. भोवरा भिंगरी. आता ती वेगाने फिरत असते, पण पाहणाऱ्याला काय भ्रम होत असतो? ही उभी आहे, स्थिर आहे. स्थिरत्वाचा भ्रम का झाला? वेगातिशयो भुली, ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. अतिवेग हा स्थिरत्वाच्या भ्रमाला कारण होत असतो. मोटर असते की नाही, पाण्याची मोटर, आता ते त्याच्या हॉर्स पॉवरवर
ठरतं की एका सेकंदात याच्या किती फेऱ्या होतील. हजारो फेऱ्या होतात त्या मोटरच्या सेकंदात. बरं, इतक्या वेगानं ते फिरतं. पण ते फिरत असताना आपण पाहिलं तर कसं दिसतं? स्थिर. हा पंखा सुद्धा अति वेगानं जर आपण त्याला चालवला तर कसा दिसतो? तो स्थिर दिसतो. ती भिंत सुद्धा दिसते पलीकडची आपल्याला, लक्षात आलं का? पण तो फिरतोय की नाही? अगदी त्याचप्रमाणे नित्य प्रत्येक क्षणाला हा देह बदलतोय, विनाशाकडे वाटचाल करतोय. पण अतिवेग असल्यामुळं तोच देह वाटतोय आपल्याला जो कालचा होता, आत्ता मागाशीचा होता. म्हातारा माणूस सुद्धा काय म्हणत असतो? जो मी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता माझ्या नातवांना खेळवतो आहे. राहिलाय का तो? नाही राहिला. कितीतरी काय होऊन गेला, बदल होऊन गेला. पण या देहालाच आपलं काय समजलंय? स्वरूप समजलंय. आणि जणू काही मी चिरंतन असाच राहणार आहे, हाही भ्रम. अण्णा तरी निश्चित क्षया जाऊनी, किंवा निश्चितपणे याचा नाश होणार आहे. नाश होणार आहे म्हणजे याच्या नाशाने माझा नाश होणार आहे. या दोन्ही गोष्टी काय आहेत? भ्रांती आहेत. त्या वेगळ्या जर करून पाहिल्या, आपण विचारानं या भ्रांती निवृत्त केल्या तर आत्मवस्तूच्या ठिकाणी या दोन्हीही नाहीत. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. हे उपजे आणि नाशे, हे उत्पन्न होणं आणि नष्ट होणं, हे दोन्ही धर्म मायावशे दिशे, अज्ञानामुळं आपल्याला प्रतीतीला येतात, भासतात. एरवी तसा जर विचार केला तर तत्वतः जी वस्तू आहे ती कशी आहे? अविनाशाची. परमार्थतः तत्वतः ती वस्तू कशी आहे? अविनाशी अशीच आहे. म्हणजे आपला आत्मा, आपलं स्वरूप हे कसं आहे? अविनाशीच आहे. त्याचा नाश कशानेही होऊ शकत नाही. आपल्याला वाटतं आपण जन्माला आलो आणि आपण मरणार, किंवा हा जन्माला आला आणि हा मेला, असं आपल्याला वाटतं. ते कशामुळं दिसतं म्हटले? उपजे आणि नाशे, ते हे माया, ते मायावशे दिशे. हे दोन्ही धर्म अज्ञानामुळे भासतात. खरं तर कोणी जन्मतही नाही, कोणी मरतही नाही. तसं तर वेदांताचा जो मुख्य सिद्धांत आहे, ज्याला अजातवाद असं म्हणतात, अजातवाद हा मुख्य सिद्धांत आहे. तो सगळ्यांना पटेल असं नाही. द्वित्रिणाम उपजायते, जगात 2-3 जण असतात. पूर्ण जगामध्ये किती असतात? अवधूत गीतेमध्ये भगवान दत्तात्रयांचं वचन आहे की अजातवाद ज्याला पटेल असे या संपूर्ण जगात 2-4 लोक असतात. हा मुख्य सिद्धांत. हे जग जन्मालाच आलं नाही, प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, कदा कल्पांती घडेना. नाथ महाराजांनी सांगितलं, प्रपंच नावाची वस्तू जन्माला आली होती हे असं कधीच घडलं नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. ही गोष्ट कशी आहे म्हटले? मिथ्या आहे. मी सांगून गेलो, हा अंगी बाणत नाही अजातवाद, हा मुख्य सिद्धांत आहे. ज्ञानोबरायांनी इथं 2 ग्रंथांची रचना केली की नाही, ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. अमृतानुभवामध्ये जी भाषा आहे किंवा अमृतानुभव जे सांगतोय, मुक्त पुरुषाचा तो अनुवाद आहे. त्याला हे जग प्रतीतीलाच येत नाही. आपल्याला प्रतीतीला येत आहे, आपल्याकडं अज्ञान आहे म्हणून. त्याला सगळीकडं परब्रह्म तत्वाचाच अनुभव येतो. आणि खरी गोष्ट ही आहे की सर्वत्र परब्रह्म तत्वच आहे, जग म्हणून कधी जन्माला आलेलंच नाही. आता आपल्याला पटत नाही, त्यामुळं आपल्याला हे दिसतंय, मग सांगावं लागतंय. दिसतंय ना, मग रज्जू सर्पाकार बासियेले जगडंब. आणि ज्याला दिसतच नाही, प्रतीतीलाच येत नाही, त्याला तरी सगळं काय सगळीकडे आहे ते सगळं परब्रह्मच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म नेहना नास्ति किंचन, सगळं ब्रह्मच आहे. इह किंचन नाना न आस्ति,
परब्रह्माशिवाय येथे किंचितही दुसरं काहीच नाही आहे. पण हा अजातवाद आहे, हा मुख्य सिद्धांत आहे, हा काही सगळ्यांना पटत नाही. त्याला उदाहरण सांगतात जुने लोक. एक मोठा शक्तिशाली बलवान असा एक नंदी आहे, बैल आहे. आता तो बसलेला आहे झाडाच्या सावलीला. एक माशी कुठून तरी भिनभिनत आली आणि त्याच्या शिंगावर बसली आणि उठून चालली. काही वेळानं तिनं विचार केला की याच्या शिंगावर आपण विश्रांती केलेली असल्यामुळे आता याचे थोडे आभार मानूयात. म्हणून तासभर बसून ती जायला निघाली. त्यावेळेस त्याच्या समोर आली आणि त्याला नमस्कार केला आणि बैल दादा, मी तुमच्या शिंगावर विश्रांती करून निघाले, तुम्हाला धन्यवाद देते आहे. त्यावेळी त्या बैलानं सांगितलं, तू बसली कधी होतीस हेच मला ठाऊक नाही. लक्षात आलं का? तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे जग कधी निर्माण झालं ते परमात्म्याला ठाऊकच नाही. त्या दोरीला काय ठाऊक आहे तिच्यावर काय भासला? सर्प भासला ह्या माणसाला. मंद अंधकारादी दोषामुळं त्याला काय होतो? सर्प भास होतो त्या दोरीचं अज्ञान असल्यामुळं. नंतर उजेड करून पाहतो दोरी ढळढळीत दिसते. तो म्हणतो, अरे उगीच मी घाबरलो, छातीत धडधड झाली, घाम आला, पळालो, गुडघे फुटले, पण इथं तर काय सर्प नव्हता. इथं काय होती? पण हे कोणाच्या दृष्टीनं? त्या दोरीला ठाऊक आहे का? तो जर तिला म्हटला, दोरीबाई थोड्या वेळापूर्वी तुझ्यावर मला सर्पाचा भ्रम झाला होता, मग उजेड करून पाहिला तर तू दोरी आहेस हे मला कळालं, ती म्हणेल तो भ्रम कधी झाला होता हेच मला ठाऊक नाही, तर निवृत्त कधी झाला याची मला काहीच कल्पना नाही. तसं परमात्मा तत्वावर हे जगत नावाची वस्तू झालेली नाही. हा आहे अजातवाद. जात म्हणजे जन्मन, म्हणजे नाही, जग जन्मालाच आलं नाही. पण हा काही सगळ्यांना पटू शकत नाही. त्या दृष्टीनंच बोलतात की नाही, हे उपजे आणि नाशे, हे खोटं आहे, पण ते मायावशे दिसे. ते दिसतं मायेमुळं, अज्ञानामुळं. खरं आहे का? दोरीवर सर्प आहे का? दिसतो की नाही? कशामुळं? दोरीच्या अज्ञानामुळं. दोरी आहे हे न कळणं, हे दोरीचं अज्ञान. त्यामुळं त्या दोरीच्या ठिकाणी सर्पाचा काय होतो? भ्रम होतो. तत्वतः तिथं काय आहे? दोरीच आहे. दोरी सोडून दुसरं काहीच नाही. याला भ्रम झाला सर्पाचा. मोठा सर्प दिसला असेल, आणखी त्याच्या अंगावर काही चट्टेपट्टे असतील, तो आपल्याकडे पाहतो आहे असंही दिसलं असेल, तो आपल्या दिशेनं येतोय की काय असाही भ्रम होण्याची काय आहे? शक्यता आहे. सगळं कशामुळे झालं? दोरीच्या अज्ञानामुळं. तत्वतः तिथं काय आहे का सर्प वगैरे? नाही. काय आहे? दोरीच आहे. अगदी त्याचप्रमाणे एरवी तत्वतः वस्तू जे असे ते अविनाशाची. एरवी आत्मवस्तू जर पाहिली तर ती कशी आहे? परमार्थतः अविनाशी अशीच आहे. पण त्या अविनाशी परमतत्वाच्या ठिकाणी उत्पन्न होणं, नष्ट होणं हे दोन्ही धर्म प्रतीतीला येतात. ते केवळ अज्ञानामुळे. ते मायावशे दिसे. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. कसं? उदाहरण दिलं त्यांनी. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणोये तेथ. उदाहरण दिलं. जैसे पवने तोय हलविले, ज्याप्रमाणे पवने म्हणजे वाऱ्यानं, तोय म्हणजे पाणी हलवलं. तलावामधलं पाणी स्थिर होतं, शांत होतं, पण काय झालं? वाऱ्याची झुळूक आली आणि त्या वाऱ्यानं त्या पाण्याला काय केलं? हलवलं आणि तरंगाकार झाले. ते पाणीच तरंगाच्या आकाराचं झालं. आता मला सांगा, तर तेथे तरी कवणके जन्मले म्हणोये तेथ, तर तेथे कोण आणि केव्हा जन्माला आलं असं म्हणता येईल काय? काय आहे तिथं? पाणीच आहे. आता आपल्याला तरंग प्रतीतीला येतात, पण ते कशामुळं? पवने तोय हलविले, त्या वाऱ्यानं पाणी हलवलं म्हणून काय असं म्हणता येईल का तिथं? तरंग जन्माला आले आणि तरंग काय झाले? नष्ट झाले.
जन्मालाही आले नाही, नष्टही झाले नाही, दिसले. ते दिसले कशामुळे? ते वाऱ्यानं पाणी हलवल्यामुळं. एरवी तिथं काय आहे? फक्त पाणीच पाणी आहे, दुसरं काहीच नाही आहे. प्रतीतीला जे आले तरंग प्रतीतीला आले आपल्याला पाहणाराला, तर ते कशामुळं? मग तिथं असं म्हणता येईल का तरंग 5 वाजता जन्माला आले, 5:15 वाजता तरंग नाहीसे नष्ट झाले? म्हणता येणार नाही. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवणके जन्मले म्हणोये तेथ. बर, वाऱ्याची झुळूक होती, आली, पाणी हलवलं, पाणी तरंगाकार झालं, पुन्हा ती वाऱ्याची झुळूक काय झाली? निघून गेली. तिची वायूची स्फुरण ठेली आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. तिची वायूची स्फुरण ठेली, तेच वाऱ्याचं स्फुरण हलणं काय झालं? बंद पडलं, वारं बंद झालं. आणि उदक सहज सपाट झाले आणि पाणी आपोआपच सहजच पहिलं जसं होतं तसं काय झालं? सपाट. तर मग आता म्हणता येईल का? तरी आता काय निमाले विचारी पा. तर आता तिथं कोणी मेलं आहे असं म्हणता येईल का? याचा काय कर तू? विचारी पा, विचार कर. आहे काय तिथं? पाणीच आहे. वाऱ्याची झुळूक आली म्हणून ते तरंगाकार दिसलं, वाऱ्याची झुळूक निघून गेली तर ते पहिलं जसं होतं तसं सपाट झालं. मग तिथं असं म्हणता येईल का तरंग जन्माला आले आणि तरंग मेले? असं म्हणता येणार नाही. अगदी त्याचप्रमाणे हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. हे उत्पन्न होणं आणि नष्ट होणं हे दोन्ही धर्म मायेमुळं भासतात, अज्ञानामुळं प्रतीतीला येतात. एरवी आत्मवस्तू जी आहे ती परमार्थतः जर आपण पाहिलं तर ती कशी आहे? अविनाशी अशीच आहे. देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यौवनै जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र तथा देहांतर प्राप्तिः तत्र धीरः न मुह्यति. त्याचा अर्थ असा होतो, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, देहिना हा म्हणजे देहित वास, देहामध्ये वास करणारा जीवात्मा जो आहे, देहधारी जीवात्मा जो आहे, देहाच्या आश्रयाने राहणारा जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याला ह्या देहामध्ये अस्मिन देहे, त्या जीवात्म्याला देहामध्ये वास्तव्य करणाऱ्या त्या जीवात्म्याला या देहामध्ये बालत्व, लक्षात आलं, कौमारम यौवनम जरा म्हणजे बालत्व, पुन्हा तारुण्य आणि पुन्हा जरा म्हणजे म्हातारपण, अशा 3 काय प्राप्त होतात? अवस्था प्राप्त होतात. तथा त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती ही दुसऱ्या देहाची म्हणजे मृत्यूनंतर दुसऱ्या देहाची काय होते? प्राप्ती होते. पण त्याविषयी जे ज्ञानी लोक आहेत, धीर लोक आहेत, ते न मुह्यती, बुद्धिमान विचारी जे लोक आहेत ते या आत्म्याच्या नित्यत्वाविषयी आणि देहादिकाच्या अनित्यत्वाविषयी भ्रमाला प्राप्त होत नाहीत, संशय विपर्यासाला प्राप्त होत नाहीत. हे पहा, देहधारी जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला या देहाच्या ठिकाणी कौमार्य, तारुण्य आणि वार्धक्य अशा 3 अवस्था काय होतात? प्राप्त होतात. गोष्ट तर खरी अशी आहे की त्या देहाच्या अवस्था आहेत, पण तो म्हणतो ना, तो ज्यावेळेस म्हणत असतो मी, त्यावेळेस कोण बोलतोय? तो जीवात्मा. पण काय म्हणतो? मी तरुण, मी कुमार, मी वृद्ध असं म्हणतोय की नाही? तो कशाला धरून बोलतोय? देहाला धरून बोलतोय. लक्षात आलं का? त्या देहात वास्तव्य करणारा तो जीवात्मा त्या देहाच्या अवस्थेलाच आपल्या काय समजतोय? अवस्था समजतोय. तो म्हणतो मी आता बालक आहे, तरुण झाला की मी तरुण आहे, मी काय झालो? म्हातारा झालो, असं मानतोय की नाही? ह्या 3 अवस्था ज्याप्रमाणे त्या देहधारी जीवात्म्याला या देहाच्या ठिकाणी काय होतात? प्राप्त होतात. अगदी त्याचप्रमाणे या जीवात्म्याला देहांतर प्राप्ती ही अन्य देहाची काय होते? प्राप्ती होत असते. जो विचारी मनुष्य आहे
तो मात्र आत्म्याच्या नित्यत्वाविषयी भ्रमाला कधी प्राप्त होत नाही आणि देहादिकाच्या अनित्यत्वाविषयी त्याला संशय असत नाही. देह अनित्य आहे ही त्याची खात्रीच असते आणि आत्मा नित्य आहे ही त्याची काय असते, खात्रीच असते. लक्षात आलं का? या दोन्ही गोष्टीविषयी तो भ्रमाला प्राप्त होत नाही. धीरस्तत्र न मुह्यती. ज्ञानी पुरुष भ्रमाला प्राप्त होत नाही, मोहित होत नाही. पण अज्ञानी माणसं मात्र नित्य काय होतात, मोहित होतात. त्यांचं उलट होतं. आत्मा नित्य असून, आपलं स्वरूप नित्य असून ते त्याला अनित्य समजतात आणि देह हा अनित्य असून त्याच्या ठिकाणी नित्यत्वाची भ्रांती त्यांना होत असते. आपण आपलं जे स्वरूप आहे ते अविनाशी आहे, मी कधी मरणारच नाही, ही गोष्ट खरी आहे. पण तरी देखील या नित्य असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी त्यांना अनित्यत्वाचा काय होत असतो, भ्रम होत असतो. आणि देह काही केलं तरी हा अनित्यच आहे. नाशवंत देह जाणार सकळ. किती जपा त्याला. तो एक होऊन गेला की ना, एक नृत्यकलेत पारंगत, काय त्याचं नाव, बरेच दिवस झाले जगाला, हा मायकल जॅक्सन. लक्षात आलं का? त्याने किती टीम ठेवली होती. तो म्हटला मला किती 150 का 200 वर्ष जगायचंय म्हणे. तो जिथे जाईल तिथं 20-20 डॉक्टर त्याच्या सोबतच. लक्षात आलं का? न्यूट्रिशियन, किती काय खायचं, किती ग्रॅम खायचं, किती वाजता खायचं हे ठरवणारे त्या क्षेत्रातले ज्ञानी लोक, त्यांची टीम त्याच्याबरोबर. श्रीमंतच होता ना तो, तेवढ्याला पगार द्यायचा. त्याच्या त्या नृत्याचे कार्यक्रम ते अब्जावधी रुपये त्याला लोक द्यायचे. तो जिथं झोपणार त्या गादीवर ऑक्सिजनची कमतरता पडणारच नाही, सतत ऑक्सिजन लेवल राहील व्यवस्थित. एवढी किती अब्जावधी रुपयाची त्याची गादी, त्याची गाडी, प्यायचं पाणी, हे सगळ्या गोष्टी. पण जगला काय? कोणी जगेल काय? देह अनित्यच आहे ना, तो नाशवंतच आहे, तो नष्ट होणारच आहे. पण त्या नाशवान वस्तूच्या ठिकाणी नित्यत्वाचा भ्रम झालाय आणि आपण नित्य असूनही मी मात्र मरणार, असा अनित्यत्वाचा काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे तो अज्ञानी लोकांना. पण धीरस्तत्र न मुह्यती, जे विचारी बुद्धिमान लोक आहेत ते मात्र आत्म्याच्या नित्यत्वाविषयी आणि देहादिकाच्या अनित्यत्वाविषयी संशय विपर्यासाला कधीही प्राप्त होत नाही. त्यांची खात्री असते की मी नित्यच आहे आणि देहादी हे अनित्यच आहे. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. त्या देहधारी जीवात्म्याला या देहाच्या ठिकाणीच कौमार्य, तारुण्य आणि वार्धक्य अशा 3 अवस्था ज्याप्रमाणे प्राप्त होतात, त्याचप्रमाणे या जीवात्म्याला अन्य देहाची काय होत असते, प्राप्ती होत असते. याचा अर्थ काय? त्याला प्राप्त झालेला जो देह आहे तो बदलतो आणि तो देहच बदलतो असं नाही, तर तो देह सुद्धा सोडून दुसऱ्याही देहाची काय होत असते, प्राप्ती होत असते. पण तो जीवात्मा मात्र कसा असतो, नित्यच असतो. पण ह्याविषयी खात्री कोणाची असते, त्या ज्ञानी पुरुषाची असते. लक्षात आलं का? जो धीर आहे त्याची काय असते, तशी खात्री असते. पराईंची खाणी वितृणत स्वयंभूस तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीर प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. कठोपनिषदामध्ये धीर पुरुष सांगितला. आता मी जो मंत्र सांगितला आपल्याला, पराईंची खाणी वितृणत स्वयंभू, या परमात्म्यानं ही इंद्रिय बहिर्मुख बनवली आणि जणू काही या जीवावर अन्यायच केला, याची व्यतृणत हिंसाच केली की काय, ते उपनिषद श्रुती म्हणते. कारण परांग पश्यती, हे सगळे बाहेरच पाहतात. नांतरात्मन, अंतरात्मन न अंतरात्म्याला पाहतच नाही. डोळे बाहेरच पाहतात, कान बाहेरच ऐकतात. पण कश्चित धीर, हा कोणीतरी असा धीर पुरुष, विवेकी पुरुष, प्रत्यगात्मानमैक्षत, आत्मदर्शन करण्याच्या इच्छेनं, अमृतत्वाच्या इच्छेनं, अमृतत्व प्राप्तीच्या इच्छेनं या बहिर्मुख इंद्रियांची बाहेरची धाव काय करतो, आत वळवतो. जो वळवतो त्याला धीर म्हटलेला आहे, म्हणजे विवेकी. इथं सांगतील हा जो धीर पुरुष सांगितला, धीरस्तत्र
न मुह्यती. बाकीचे सगळे निश्चित मुह्यंती. लक्षात आलं का? त्यांना मोह होतोच होतो. ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेदे अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. ऐक, विचार कर. शरीर तरी एक, शरीर एकच आहे. परी वयसा भेदे अनेक, परंतु वयोमानानं त्याच्या ठिकाणी बाल्यादी अनेक अवस्था होतात. वैसा भेदे अनेक, बाल्यावस्था असेल, त्याचं पौगंड अवस्था असेल म्हणजे किशोर शैशव अवस्था, बाल्यावस्था, तरुणावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, एकाच शरीराच्या ठिकाणी आहेत की नाही? या सगळ्या अवस्था आहेत पण एकाच शरीराच्या ठिकाणी आहेत. शरीर किती आहे? एक. ऐके शरीर तरी एक, परिवैसा भेदे अनेक, हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू. हे काय कुठं शास्त्रात जाऊन वाचण्याची गरज नाही, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. याविषयी प्रत्यक्षच प्रमाण आहे म्हटले. बाल्यादी अवस्थांचे अनेक प्रकार या एकाच शरीराच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच शरीराला आपण काय म्हणतो? बाल्य. पुन्हा त्याला किशोर, तरुण, प्रौढ, वयोवृद्ध असं म्हणतो की नाही? त्या शरीराच्या अवस्थांचे हे काय आहेत? प्रकार आहेत. शरीर किती आहे? एकच आहे. एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्य भ्रंशे, परी देहची हा न नाशे एकेका सवे. या देहाच्या ठिकाणी प्रथमतः काय दिसतं? कुमारावस्थेमध्ये कौमार्य दिसतं. नंतर तारुण्य येतं, पण ते तारुण्य येत असताना हे कुमारत्व काय होतं? नष्ट होतं. लक्षात आलं का? पुढची अवस्था येत असताना मागची काय होते? नष्ट होते. येत कुमारत्व कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे, ते भ्रंशे ते नष्ट होतं. काय नष्ट होतं? हे कुमारत्व. कुठं? तारुण्यात जात असताना कुमारत्व नष्ट होतं, तारुण्यात त्याचा काय होतो? प्रवेश होतो. बर, वयस्क होतो म्हणजे वृद्ध होतो, वृद्धावस्था प्राप्त होते, त्यावेळेस ती तारुण्यावस्था ती देखील काय होते? नष्ट होते. येथ कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे, परी हे होतं, ती अवस्था नष्ट होते पुढची अवस्था प्राप्त होत असताना. परी देहची हा न नाशे एकेका सवे, परी एकेका सवे, हा देहची न नाशे. परंतु एकेका अवस्थेबरोबर हा देह तर नष्ट होत नाही ना. कुमारावस्थेतून तारुण्यावस्थेत जात असताना ती कुमारावस्था नष्ट होते. म्हणजे काय? देहच नष्ट होऊन जातो का? देह तसाच राहतो, फक्त त्याची पहिली अवस्था नष्ट होते आणि पुढची अवस्था काय होते? प्राप्त होते. बघा, या नाशवान देहाचं उदाहरण देऊन भगवंत त्याला आत्म्याचं अविनाशित्व सांगतात. बोललेलं लक्षात येतंय का? उदाहरण कोणतं देतात? जे प्रत्यक्ष रोज ते आपल्या सोबतच आहे शरीर, त्याचं उदाहरण देतात. बरं, ते जे शरीर आहे ते कसं आहे? नित्य आहे का? नाही, अनित्य आहे. अविनाशी आहे का? नाही, नाशवान आहे. नाशवान शरीराचं उदाहरण देऊन आत्म्याचं अविनाशित्व दाखवतात. बघा भगवंत कसे आहेत. देह एकच, पण त्या एकाच देहामध्ये वयोपरत्वे वेगवेगळ्या अवस्था काय होतात? प्राप्त होतात. कुमार अवस्था प्राप्त झाली, पुढे तो तरुण झाला, त्यावेळेस कुमार अवस्था काय झाली? नष्ट झाली. कुमार अवस्था नष्ट होत असताना शरीर नष्ट झालं नाही, शरीर तेच आहे. लक्षात आलं का? येत कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची हा न नाशे एकेका सवे. पण एक अवस्था नष्ट होऊन पुढची अवस्था प्राप्त होत असताना त्या अवस्थेच्या नष्ट होण्याबरोबर शरीर नष्ट होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. तैसी म्हणजे या ओवीत सांगितलं त्याप्रमाणे कुमारावस्था आपल्याला दिसते आहे. तोच मनुष्य तरुण होतो त्यावेळेस कुमारावस्था नष्ट होते, पण कुमारावस्था नष्ट होते, तरुणावस्था प्राप्त होते, पुढं वृद्धावस्था प्राप्त होते, तारुण्य नष्ट होतं. एक अवस्था नष्ट होताना आपल्याला दिसते, पण त्या अवस्थेच्या नाशाबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. हे जसं अगदी त्याचप्रमाणे
चैतन्याच्या ठाई या एकाच नित्य असलेल्या या आत्मचैतन्याच्या ठिकाणी शरीरांतरे होती जाती पाही. ही वेगवेगळी शरीर उत्पन्न होतात, नष्ट होतात. कोणाच्या ठिकाणी? चैतन्याच्या ठिकाणी. जसं त्या शरीराच्या ठिकाणी अवस्था उत्पन्न होतात, अवस्था नष्ट होतात, शरीर नष्ट होत नाही. शरीराच्या ठिकाणी वयोपरत्वे अवस्था उत्पन्न होतात आणि अवस्था काय होतात? नष्ट होतात. पुढची अवस्थेत जाण्याकरिता मागची अवस्था काय होते? नष्ट होते. पण शरीर नष्ट होतं का? नाही, शरीर तसंच राहतं, तेच राहतं, त्याच्या अवस्था बदलत राहतात. अगदी त्याचप्रमाणे या चैतन्याच्या ठिकाणी, आत्मचैतन्याच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी शरीरांतरे वेगवेगळी शरीर होती जाती, उत्पन्न होतात, नष्ट होतात. ऐसे जाणे, असं जो जाणतो तया व्यामोह दुःख नाही, त्याला भ्रमजन्य दुःख मुळीच प्राप्त होत नाही. कोणाला? ऐसे जाणे, असं जाणतो त्याला. काय जाणतो? की या चैतन्याच्या ठिकाणी शरीर होतात, जातात, चैतन्य कुठेच जात नाही, चैतन्य नष्ट होत नाही. शरीर उत्पन्नही होतात आणि शरीर नष्टही होतात. शरीरांतरे वेगवेगळी शरीर, म्हणजे माणसाचंच असेल असंही नाही, पशुपक्ष्वादिकांचं, या कृमी कीटकादिकांचं देखील शरीरच आहे ना. तेही उत्पन्न होतं आणि तेही काय होतं? नष्ट होतं. कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. म्हणजे त्याच्यामध्ये जो आत्मा असतो ना, तोच आपल्यात आहे. सर्वा घटी राम देहादी ही एक म्हटलेलं आहे ना. हे वरचं कव्हर बदलतं फक्त. लक्षात आलं का? जे आत्मचैतन्य आहे तेच आहे, ही वरची अवस्था बदलते. कधी त्या चैतन्याला हे मनुष्याचं शरीर प्राप्त होतं, उत्पन्न होतं, नष्ट होतं. पुन्हा त्याच चैतन्याला पुन्हा त्याच्या पूर्वीच्या कर्मानुसार पशवादिकांचं शरीर काय होतं? प्राप्त होतं, उत्पन्न होतं, नष्ट होतं. म्हणून आपण 84 लक्ष योनीमध्ये काय करावं लागतं? आपल्याला भ्रमण करावं लागतं. लक्षात आलं का? जोपर्यंत तो जाणत नाही स्वतःला मी आत्मा आहे, लक्षात आलं का? जोपर्यंत त्याला आपल्या स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत भ्रमजन्य दुःख त्याला हे भोगावंच लागतं. पण ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. पण असं जो जाणतो की या एकाच नित्य असलेल्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी ही वेगवेगळी शरीरं उत्पन्न होतात, नष्ट होतात, ते आत्मचैतन्य उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही, असं जो जाणतो, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख, असं जो यथार्थ जाणतो बरं का, वाचतो मानतो तसं नाही. आता इथं आपण वाचल्यामुळं आपल्यालाही लक्षात आलं, ते इथं बसल्यानंतर पटतं देखील, लक्षात आलं का? पण खरोखर तसा समज झाला पाहिजे. लक्षात आलं का? इथं धर्माख्याने स्मशानेच रोगिणाम या मतीर भवेत सा सर्वदैव तिष्ठेचेत कोण मुच्चेत बंधनात, असं म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी. धर्माख्यान म्हणजे धर्माचं आख्यान जिथं चालू असेल, स्मशानेच स्मशानात गेल्यानंतर जी बुद्धी आपल्याला प्राप्त होते, धर्माख्यानामध्ये जी बुद्धी आपल्याला प्राप्त होते, किंवा रोगजर्जर अवस्था झालेला मनुष्य त्याला जी बुद्धी प्राप्त होते, किंवा त्याच्या शेजारी बसलेला विकल अवस्थेत त्याला पाहिलेला त्याला जी बुद्धी प्राप्त होते, सा सर्वदैव तिष्ठेचेत, ती बुद्धी जर सतत टिकून राहिली तर कोण मुच्चेत बंधनात, कोण बंधनातून मुक्त होणार नाही? कोणीही होऊ शकतो, पण ती बुद्धी राहत नाही ना. इथून गेलं की जाते वृत्ती निघून, हे सांगायचंय मला. स्मशानात गेल्यानंतर प्रचंड वैराग्य निर्माण होतं माणसाला. काय खरं नाही म्हणतो माणसाचं, काय खरं नाही, क्षणिक आहे सगळं, असं तसं तसं. पण कुठपर्यंत? त्या स्मशानाच्या गेटपर्यंत येईपर्यंत. तिथून पुन्हा घाईनं जाऊ लागतो, नाही कामं पडलीत म्हणतो. लक्षात आलं का? तसं स्मशान वैराग्य उगाच म्हटलं का त्याला? हे याचा विचार आपण करतो आहोत, हे वाचतो आहोत, याचा अर्थ जाणून घेतो आहोत, हे आपल्याला इथं पटतं देखील आणि लक्षातही येतं की हे बरोबर खरं आहे. पण ती बुद्धी सतत राहिली पाहिजे.
म्हणून म्हटलंय आईसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. असं जो जाणतो, मानतो नाही, वाचतो नाही, ऐकतोय नाही. काय काय शब्द आहे? आईसे जाणे. असं जो यथार्थतेनं जाणतो त्याला भ्रमजन्य म्हणजे हे व्यामोह दुःख मुळीच होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.